नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत दलिया उपमा। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी जिरे टाकून घ्यायचं आहे। मोहरी जिरे तडतडली की कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। कढीपत्ता तडतडला की हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। हिरवी मिरची झाली की ठेचलेला बारीक लसूण टाकायचा आहे आणि त्यावरच कांदा पण टाकून घ्यायचा आहे। लसूण, कांदा आणि हिरवी मिरची चांगली तेलामध्ये होऊ द्यायची आहे आणि तेलामध्ये ती झाली की त्यावर मी टोमॅटो घालून घेतलेले आहे आणि टोमॅटो सुद्धा चांगले शिजू द्यायचे आहे। टोमॅटो शिजले की 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, 1 कप दही टाकून घ्यायचे आहे। 1 चम्मच साखर टाकून घेतलेली आहे आणि हे गरम पाणी आहे ते गरम पाणी त्या मिश्रण टाकून घेतलेले आहे आणि गरम पाण्याला चांगली उकळी आली की हे दलिया त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। दलिया हा गव्हाचाच एक प्रकार आहे। गव्हाचाच एक रव्यासारखा प्रकार असतो। दलिया हा पचायला हलका आणि मऊसूत जसा आपला दलिया शिजलेला आहे, पाहू शकता। त्या दलियावर झाकण नसल्यामुळे आता 1 चम्मच मी त्यावर तूप टाकलेले आहे। तूप हे वाफेनं सर्व इकडे पसरून जाईल आणि वाफेनं दलिया आणखीन फुलून येईल। प्लेटमध्ये मी सर्व केलेले आहे। त्यावर मी दलिया टाकलेला आहे आणि त्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। साईडला टोमॅटो स्लाइस पण ठेवलेले आहे आणि हा चांगला आपला दलिया फुललेला आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागत आहे। एक घास घेत आहे मी, गरम असल्यामुळे फुंकर मारून घेत आहे। खट्टा मिठ्ठा असा दलिया आपला बनलेला आहे आणि टोमॅटोची स्लाइस सुद्धा छान लागत आहे त्याच्याबरोबर। तर तुम्ही पण खाऊन पहा, करून पहा आणि आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।